सुपर झूम मारला नाही रे, पण मला डोळ्यानं तर दिसू दे आधी सुपर झूम मारली. तेवढं दिसतंय पण एवढं काय दिसतंय. आता दिसलं. सकाळची सुरुवात झाली मुरुड बीचवर बोट राईडने. समुद्राने आम्हाला सुंदर सरप्राईज दिले. डॉल्फिन आमच्या समोर उड्या मारताना दिसले. त्या क्षणी आमचा आनंद अगदी लहान मुलांसारखा झाला. दिवसाची सुरुवात एकदम जादुई झाली. मग फ्रेश होऊन छान नाश्ता केला आणि पुढच्या प्रवासाला निघालो. पुढचं ठिकाण होतं भगवान विष्णूंचं प्रसिद्ध केशवराज मंदिर. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः 150 ते 200 पायऱ्या चढाव्या लागतात. पण आम्हाला बाईकने जाण्याचा एक वेगळा मार्ग सापडला, त्यामुळे आम्ही 50च्या आसपास पायऱ्या चढून मंदिरात पोचलो. मंदिराकडे जाणारा हिरवागार रस्ता, शांत वातावरण आणि अप्रतिम ट्रेल सगळंच मनाला खूप भावलं. पुढे वाटेत लागणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाला भेट दिली, पण ते बंद होते. मग बाहेरूनच दर्शन घेतले आणि बाजूलाच असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी थोडा वेळ निवांत घालवला. नंतर रूमवरून चेकआउट केले आणि दत्त मंदिर लाडघरला भेट दिली. समुद्रकिनाऱ्याजवळचं मंदिर, शांत वातावरण आणि तिथून दिसणारा नजारा इतका सुंदर होता की परत यायची अजिबात इच्छा होत नव्हती. मनात वाटत होतं इथेच थांबावे आणि निवांत बसून सूर्यास्ताची मजा घ्यावी, पण ते शक्य नव्हते. शेवटी खूप साऱ्या आठवणी, सुंदर क्षण आणि भन्नाट एक्सपिरियन्सेस मनात साठवून आम्ही परतीचा प्रवास चालू केला. ट्रिप संपली. उद्यापासून पुन्हा ऑफिस रियालिटी, लॅपटॉप, मेल्स, मीटिंग्स. पण मन मात्र अजूनही बीचवरच आहे. भेटू पुन्हा एकदा अशाच एखाद्या सुंदर प्रवासात, नव्या ठिकाणी, नव्या क्षणांसोबत तितक्याच उत्साहाने.